गुड मॉर्निंग। तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, आज आहे वर्षातला पहिला रविवार आणि माझी लेक बऱ्याच दिवसापासून हट्ट करत होती की तिला राणीच्या बागेत जायचं आहे। तिच्या हट्टाखातर आम्ही आज निघालो आहे राणीच्या बागेत। तर मंडळी, व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका। ते भेटूयाच आपण राणीच्या बागेत। Hey, levitate. Sto con me. Non parlare affatto se non sai. Non parlare affatto se non puoi. Venire levitate come magia. Sto così in alto già alla fine della pandemia. Sto così in alto grazie al 5 porre di Maria. Alto come il dito medio con la polizia. Non mi भायखळ्याला पोहोचून आम्ही पहिल्यांदा पेटपूजा केली। तर जेवणामध्ये आम्ही शेजवान ट्रिपल राईसच खाल्ला। बडीशेप आल्यावर लेकीने बडीशेपवर ताव मारला। भायखळा स्टेशन पासून राणीची बाग काही दूर नाहीये, 10 ते 15 मिनिटं लागतात। म्हणून आम्ही पायीच निघालो। रस्त्याने फार गर्दी होती, विक्रीवाल्यांची गर्दी जास्तच होती। खेळणी, खाण्याचे पदार्थ बरेच रस्त्यानेच होते। पाय दुखायला लागले म्हणून डॅडीने असं लेकीला उचलून घेतलं आणि पुढे चालत निघाले आणि माझ्या हातात होता कॅमेरा म्हणून मी शूट करत होते। राणीच्या बागेत जाण्याची एक्साइटमेंट आमची सुद्धा होती, कारण आम्हीही खूप आधी गेलो होतो लहान असताना। मला तर वाटतंय लहान असतानाच गेलो होतो। तर चला मंडळी, आपण आतमध्ये जाऊया। मी 5वीला ट्रिपला आलेली असतानाच राणीची बाग आणि आत्ताची राणीची बाग यात खूप चेंजेस आहेत। तर आम्ही एंटर केल्यानंतर तिकीट कक्षाकडे बघताच खूप लाईन होती। मला वाटलं आता आम्हाला तिकीट मिळते की नाही याच टेन्शनमध्ये मी होते। संडे होता म्हणून गर्दी पण खूप जास्त होती। जिकडे बघावं तिकडे पब्लिक दिसत होतं। मग काय, पुढे गेल्यावरती आम्ही तिकीटची लाईन बघितली। तिकीट लाईन तर बाहेरून सुद्धा थोडी दिसत होती, पण आतमध्ये गेल्यावर आतसुद्धा लाईन होती। मग काय, डॅडी तिकीट काढायला गेल्यावर आम्ही इथे थोडासा टाईमपास केला। गेल्या गेल्या डायनासॉरने आमचं स्वागत केलं। ॲक्च्युली इथे सेल्फी पॉईंटच बनला होता। लोक इथे फोटो कॅप्चर करत होते। पर पर्सन 50 रुपीज तिकीट आहे आणि 3 वर्षाखालील मुलांसाठी फ्री आहे। 3 वर्षावरील मुलांसाठी 25 रुपीज तिकीट आहे। बराच वेळ गेल्यानंतर असं स्कॅन करून आम्ही ऑनलाईन तिकीट काढलं आणि ऑनलाईन तिकीटसुद्धा पटकन झालं। ऑनलाईन तिकीटमध्ये 100 रुपयाच्या पॅकेजमध्ये मम्मी, डॅडी आणि एक चाइल्ड होतं। तर आम्ही जे बोर्डवर वाचलं होतं 25 रुपीज चायसाठी, ते त्या पॅकेजमध्ये नव्हतंच। म्हटलं ठीक आहे, पुढे विचारल्यावर बघू। तर पुढे काही चेकिंग करताना विचारलंच नाही, म्हणून आम्ही एंटर केलं। गेटवर एंटर करून आम्ही आतमध्ये गेलो। Hey, levitate. Sto con me. Non parlare affatto se non sai. Non parlare affatto se non puoi. तर आतमध्ये आल्यावर या बाणाच्या दिशेनेच सगळे पब्लिक निघालेले, त्यांच्या मागूनच आम्ही सुद्धा निघालो। आमच्या पुढे सहलीला आलेली मुलं होती। एका मुलाला विचारलं तर तो म्हणाला की बुलढाण्यावरून आले, म्हणजे ही सहल बुलढाण्यावरून मुंबईला आली होती। तर किती छान ना, लांबून लांबून लोक मुंबईमध्ये हे पाहायला येतात आणि आपण मुंबईत असून सुद्धा क्वचितच इथे जातो। माझी लेक गप्पा मारत मारतच डॅडीबरोबर पुढे जात होती आणि तिला गार्डन बघूनच आधी मजा वाटत होती। प्राणी राहिले बाजूला। तर या दिशेने होतं अस्वल। अस्वल बघायला सुद्धा बरीच गर्दी होती। आम्ही पण मग गर्दीतून वाट काढली आणि अस्वलसुद्धा दिसलं बरं का। 1-2 अस्वल झाडावर चढून बसलेलं। थोड्या वेळाने ते खाली उतरलं आणि लोक इथे खूपच गोंधळ करत होती। अस्वल हललं तरीसुद्धा ओरडत होती। नंतर आम्ही असा टायगर बघायला गेलो। टायगर बघायला सुद्धा बरीच झुंबड लागली होती बरं का। शेवटी त्यातून सुद्धा वाट काढून आम्ही पुढे गेलो। तर टायगरसुद्धा आम्हाला नशीब दिसला। 2 वेळा टायगर आत बाहेर करत होता आणि लोकांचा एवढा आरडाओरड चालला होता की जसा काय तो टायगर त्यांच्याच जवळ येऊन बसलाय। लेकीला सुद्धा खूप जवळून टायगर दाखवला आणि तो जरासा हलत होता आणि बाहेर आल्यावर लेकीचे असे वेगळेच व्यायाम चालू होते। मागे टायगर होता तरी ती घाबरत नव्हती। नंतर आम्ही कॅफेटेरियन एरियामध्ये
पाणी आणण्यासाठी गेलो, पण इथे एकही पाण्याची बॉटल मिळाली नाही. आमच्याकडचं पाणी पूर्णपणे संपून गेलं होतं. नंतर आम्ही पुढे निघालो. तशी बरीच हिरवळ आहे इथे. आता नव्याने रिडेव्हलपमेंट केल्यामुळे बरीच हिरवळ झाडं इथे आहेत, त्यामुळे पूर्ण दिवस आपण इथे स्पेंड करू शकतो. पुढे आम्ही हे हरिण बघितले. हरिणसुद्धा खूप जास्त होते. संतपणे ते चरत होते. माझ्या लेकीला आतमध्ये जायचं होतं आणि जवळून पाहायचं होतं. गार्डन दिसल्यामुळे तिचं लक्ष प्राण्यांकडे कमी होतं, म्हणून तिला हाताला धरूनच पुढे घेऊन गेले. नंतर आम्ही असे सांबर बघितले. सांबरसुद्धा बरेच होते. त्यांचंही शूट मी केलं. इथेच लेकीला आतमध्ये जायचं होतं. नंतर वेळ आली ती पेंग्विन बघायची. पेंग्विन बघण्यासाठी एवढी भली मोठी रांग होती, पण त्या रांगेत उभं न राहता आम्ही दोघी असं बाजूला बसलो. तर मंडळी, पेंग्विन हा उडू न शकणारा एक पक्षी आहे. याचं अस्तित्व पाण्याजवळ आढळतं. हा पक्षी फक्त दक्षिण गोलार्धातच आढळतो आणि पेंग्विन पक्षी काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे असतात. तर रांग पुढे सरकत होती आणि नंतर आम्ही आतमध्ये एंटर केल्यावर वातावरण छान होतं, थंडगार वाटत होतं, कारण तेवढंच टेम्परेचर पेंग्विनला लागतं. तर आतमध्ये बंदोबस्तसुद्धा छान होता. CCTV कॅमेरा किंवा लाईटचा प्रकाशसुद्धा खूप छान होता. तर पेंग्विन आम्ही खूप जवळून बघितले. माझ्या लेकीला फार मजा वाटत होती. इथे बरेच पेंग्विन होते, काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे. तर काही पेंग्विन असे बसले होते, तर काही पोहत होते. तर आम्ही शूट करत होतो, पण या लेडीज सिक्युरिटीने पटकन रांगा पुढे सरकवल्या आणि आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यावर लेकीने असे पॉपकॉर्न घेतले आणि आम्ही असे तहान लागल्यामुळे असे आईस्क्रीम खाल्ले. मग आम्ही पक्षी बघायला आलो. तर इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे बऱ्याच प्रकारच्या जाती पोपटाच्या होत्या आणि हे लवबर्डसुद्धा इथे छान बसले होते. कबूतर, पोपट, मोर हे सगळं आम्ही इथे बघितलं आणि लेकीलासुद्धा खूप जवळून दाखवलं. पक्ष्यांच्या सुद्धा एवढ्या जाती असतात हे या राणीच्या बागेतूनच शिकायला मिळालं. मग आम्ही असे पूर्ण पक्षी बघून पुढे कासव बघायला गेलो. कासवसुद्धा बरेच होते, पाण्यामध्ये बसले होते. तर लहान मुलांची सुद्धा इथे गर्दी होती. माझी लेकसुद्धा कासव बोटाने दाखवत होती. पुढे आल्यावर हे पपनसचं झाड बघितलं. पपनसचं झाड खूप मोठं असतं आणि पपनस बाजूला लागलेले असतात. तुम्ही कधी बघितलं आहे का पपनसचं झाड? नंतर हे गार्डन दिसल्यावर माझ्या लेकीने तिथे एंटर केलं. गार्डनमध्ये खेळूया म्हटलं तर तिला ते मान्य नव्हतं. तिला जायचं होतं घसरगुंडी झोका खेळायला. शेवटी तिने आम्हाला तिकडेच नेलं. Hey, levitate. तर मंडळी, पुढे आल्यावर हे क्रिसमस ट्री दिसलं. ओरिजिनल आहे बरं का. पहिल्यांदाच कळालं की असं क्रिसमस ट्री असतं. नंतर आम्ही बाहेर निघालो. माझी लेक तर पुढेच धावत होती. तर तुम्हीही तुमचा संडे किंवा सुट्टीचा दिवस इथे स्पेंड करण्यासाठी या. पायकाळ्यावरून अगदी 10 ते 15 मिनटं वॉकिंग आहे. मुलांनासुद्धा इथे वेळ घालवता येईल आणि पालकांनासुद्धा वेळ घालवता येईल. असं हे राणीची बाग. आजच्यासाठी एवढंच होतं. मग आम्ही घराच्या दिशेने निघालो. तर मंडळी, राणीच्या बागेचा टूर आता संपलेला आहे. बाय बाय. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तो